आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जो काही राजकीय धुरळा उडालेला होता ते पाहता यंदाचं पावसाळी अधिवेशन या विषयावरनं कडाडणार याची साधारण कल्पना होती, पण हा जोर एवढा असेल याचा अंदाज नव्हता। काल सभागृहात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि आज गृहमंत्री अमित शहा यांनी ऑपरेशन सिंदूरवरून सरकारची बाजू मांडली। मात्र विरोधकांनी विविध मुद्द्यांवरनं प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकेची संधी सोडलेली नाहीये। पहलगामच्या हल्ल्यासाठी कुठल्या यंत्रणेचं अपयश जबाबदार आहे? ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचं किती नुकसान झालं? भारताने अमेरिकेच्या सांगण्यावरून शस्त्रसंधी का केली? पाकिस्तान गुडघ्यावर आला असताना कुठल्याही अटी शर्तींशिवाय शस्त्रसंधी का करण्यात आली? शस्त्रसंधी अमेरिकेने का जाहीर केली? हे असे काही प्रश्न होते। याशिवाय पहलगाम हल्ल्यातले दहशतवादी पाकिस्तानी होते याचा पुरावा काय? ऑपरेशन सिंदूरमध्ये सरकारचं काय शौर्य होतं? ऑपरेशन सिंदूर हा माध्यमातला तमाशा होता का? आपली किती विमानं पाडली? असेही अनेक प्रश्न समोर आले। थोडक्यात काय तर ऑपरेशन सिंदूरवरनं राजकारण अगदी जोरदार होताना दिसून येत आहे। मुद्दा असा आहे की विरोधकांचे काही प्रश्न अताताई वाटू शकतील, पण सर्वच प्रश्न गैरलागू होतात अशा आवेशामध्ये सरकार का आहे? ऑपरेशन सिंदूरची वाहवा करताना पहलगाम मधलं अपयश लपवलं जातंय का? मुळात मुद्दा देशहिताचा आहे, देशाच्या अस्मितेचा आहे। असं असताना एवढं राजकारण होणं योग्य आहे का? याच विषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत खासदार अनिल बोंडे, भाजपचे खासदार आहेत। काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल तिवारी आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे या चर्चेत सहभागी होत आहेत। सुरुवातीला विरोधकांचे आरोप काय काय आहेत त्याची एक झलक ऐकूया। देश के इतिहास में ये पहली बार हुआ, देश के इतिहास में ये पहली बार हुआ कि जंग होते होते ही रुक गई है जी। और इस रुकावट का ऐलान हमारी सरकार, हमारी सेना नहीं करती, अमेरिका के प्रेसिडेंट करते, अमेरिका के राष्ट्रपति करते। ये हमारे प्रधानमंत्री महोदय की गैर जिम्मेदारी का सबसे बड़ा प्रतीक है। ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है, लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था। कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ, कितने आतंकी पकड़े गए, हमारे कितने फाइटर जेट्स गिराए गए, कौन जिम्मेदार है, कौन किसकी गलती है। इसका हिसाब देने का दायित्व इस सरकार का है, मगर देश में सवाल पूछने पर ही पाबंदी है, क्योंकि ये सरकार सवाल सुनना ही नहीं चाहती है, बल्कि ये सरकार जवाबदेही से ही भागती है। हम ढोल हमारे सेना का बजाएंगे, आपका नहीं बजाएंगे, इतना ध्यान में रखना। ढोल हम सेना का बजाएंगे। आपकी क्या उसमें शूरता वीरता थी? अगर आपने फ्रीडम दिया था तो फ्रीडम देने के बाद में वो तुम्हारे जो डिफेंस के अधिकारी पाकिस्तान के अभी भी कह रहे थे, गिड़गिड़ा रहे थे, तो गिड़गिड़ा रहे थे ना, तो बिना शर्त क्यों लिया? बिना शर्त युद्ध समाप्त कर दिया। वो तो पक करता ही है अमेरिका का प्रेसिडेंट, उसकी तो बकबक आज भी चालू है। मैंने रुकवाया, मैंने रुकवाया, मैंने रुकवाया। बिना शर्त क्यों किया बंद? बिना शर्त क्यों? अगर वो गिड़गिड़ा रहे थे ना तो शरणार्थी रहे थे, अगर वो शरणार्थी थे तो शर्तें लगानी चाहिए थी। मी सुरुवातीला अनिल बोंडेजी यांच्याकडे जाईन। अनिल बोंडेजी, विरोधकांचे प्रश्न अगदीच गैरलागू आहेत असं आपण म्हणता येणार नाही। अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मिळणं आता या घडीला आवश्यक आहे। विशेषतः बिना कुठल्याही अटी शर्तींसह शस्त्रसंधी का झाली, ती अमेरिकेने का जाहीर केली, सिंदूर ऑपरेशन सिंदूरचं श्रेय जर सरकार घेतंय तर पहलगामची जबाबदारी कधी घेणार, हे असे अनेक प्रश्न आहेत आणि सरकारकडे काय उत्तर आहेत याची? म्हणजे विरोधक स्वतःची भाषा बोलतच नाही, पाकिस्तान जसं बोलतो तशाप्रमाणे विरोधक बोलायला लागले आहे। कारण ऑपरेशन पहलगामच्या घटनेच्या अगोदर 2004 पासून 14 पर्यंत आपल्याला आठवत असेल की 2008 ला 26/11 246 लोक जे पाकिस्तान मधला अजमल कसाब आणि ते बाकीचे अतिरेकी आले होते, 246 लोक मरण पावले होते।
अनेक बॉम्बस्फोट झाले, त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने मला सांगा त्या अतिरेक्यांचे फोटो पाठवणं, डोझियर पाठवणं आणि निषेध करणं याशिवाय दुसरं काही केलं? आणि संपूर्णतः 2014 नंतर भारतातले बॉम्बस्फोट बंद झाले, भारतातल्या अतिरेकी कारवाया बंद झाल्या, परंतु ज्या पाकिस्तानमधून अतिरेकी आले त्यांनी पहलगाम मध्ये जे 26 लोकांना भारतीय आणि विशेषतः 25 हिंदूंना मारलं, त्यांचा हा पर्पजच होता की भारतामध्ये हिंदू मुस्लिम मध्ये वाद झाले पाहिजे. परंतु त्यानंतर जे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जो निर्णय घेतला, नुसतं निषेध नाही केला, नुसतं डोझियर नाही पाठवले, नुसतं अतिरेक्याचे फोटो नाही पाठवले, तर 6 आणि 7च्या मध्यरात्री जे अतिरेक्याचे आका आहेत, जिथे अतिरेकी निर्माण होतात, त्या अतिरेक्याचे 9 स्थळं 9 ठिकाणं तिथे बंबार्डिंग करून संपूर्णतः नेस्तनाबूत केले. का असाच तो मजूर सुद्धा रडला, मसूद अझर तो सुद्धा रडला की मैं क्यों नहीं मरा, माझे सगळे नातेवाईक मेलेले आहे. हे असं कधी काँग्रेसवाल्यांनी केलं होतं का? त्या सरकारने केलं होतं का? आणि ऑपरेशन सिंदूर जे सुरू करण्यात आलं त्याचा पर्पज होता की एलिमिनेशन ऑफ द टेररिस्ट कॅम्प. आणि म्हणून एका रात्री 26 मिनिटांमध्ये 9 ठिकाणं अतिरेक्याचे नेस्तनाबूत केले. त्यानंतर जेव्हा पाकिस्तानने आपल्या रहिवासी वस्त्यांवर हमला करणं सुरू केलं, त्यावेळेला आपण जे त्यांच्यावर हमला केला तिथले मिलिटरीचे ठिकाणं, पूर्ण रडार यंत्रणा ध्वस्त केली. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता नाही राहिली, तेव्हा त्यांच्या डीजीनी जेव्हा आपल्या डीजी सोबत संपर्क केला, त्यावेळेला शस्त्रसंधी केली. कारण आपण युद्ध नाही करत होतो, आपला एक होता ऑपरेशन सिंदूरचा एलिमिनेशन ऑफ द टेररिस्ट कॅम्प. आणि पहा, ते टेररिस्ट ते काल 3च्या 3 टेररिस्ट मारल्या गेले. ऑपरेशन सिंदूर हे स्थगित झालं, पण संपलं नाही. जेव्हा जेव्हा पाकिस्तान अशी हिम्मत करेल, असा हमला करण्याची शक्यता असेल, त्या वेळेला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरूच राहील. एक गोष्ट लक्षात ठेवा की यांच्या काळामध्ये आजपर्यंत कधी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कोणतेही पावलं उचलले गेले नाही. आणि तेच लोक म्हणतात की का थांबले म्हणून. गोपाल तिवारीजी, पटतंय तुम्हाला हे स्पष्टीकरण? नाही, अतिशय हास्यास्पद आहे. मुद्दा असा आहे की लोकसभेमध्ये जी चर्चा चालली ती फक्त ऑपरेशन सिंदूरवर चालली नसून पहलगाम हल्ला हा कसा झाला, कशामुळे झाला, त्याच्यात काय चुका झाल्या, आपल्या 26 निष्पाप पर्यटकांना का मारावं लागलं, ज्यावेळेला तुम्ही स्वतःची पाठ थोपटून घेता 370 हल्लं, काश्मीर सुरक्षित आहे, शांत आहे, अमन आहे, चैन आहे म्हणून त्या भरोशावर लोक त्याच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी अगदी निखळ पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेली. परंतु त्यांच्या नशिबाला काय आलं? आणि हे सगळं करत असताना पाकिस्तानची भाषा काँग्रेस. अरे पाकिस्तान कधीच काँग्रेसच्या राजवटीत पाकिस्तानमध्ये कधीही काँग्रेसचे सरकार किंवा पंतप्रधान गेले नाही. किंवा तुम्ही गेले, लाहोर यात्रा तुम्ही सुरू केली, दोस्तीचा हात तुम्ही पुढे केला आणि त्या ठिकाणी ह्याच्या वाढदिवसाला तुम्ही केक खायला बिर्याणी खायला गेले. या उलट मनमोहन सिंग कधीही किंवा काँग्रेसचे पंतप्रधान कधी पाकिस्तानला गेले नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण फक्त सिंदूर हे सेनेचं यश आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे संपूर्ण यश हे सेनेचं आहे, ते तुम्ही हस्तगत करायचा प्रयत्न करताय. परंतु आपल्या सुरक्षेमध्ये आपण काय त्रुटी करतो? गृह मंत्रालय कुठं अपयशी ठरलं? ज्यावेळेला तुम्ही मोदींना सांगता की जम्मू काश्मीरमध्ये येऊ नका, त्यावेळेला तिथे समजत नाही की तुम्हाला एवढे हजारो पर्यटक येणारे, त्यांची सुरक्षा व्यवस्था चोख असली पाहिजे. आणि हे कशाचं द्योतक आहे? आणि याचं उत्तर कोण देणार? वारंवार काहीतरी पूर्वीचं नेहरूंच्या काळात काय केलं आणि काँग्रेसच्या पाकिस्तान धार्जिन कोण आहे? अरे हे काय म्हणजे पठाणकोटला IAS मध्ये सगळं संशोधन करायला त्यांना जायला परवानगी तुम्ही दिली आणि ह्या सगळ्याची उत्तरं कोण देणार?
ज्यावेळेला नोटबंदी केली त्याच्या काही दिवसातच त्या अतिरेक्यांकडे 2-2 हजारच्या नोटा सापडल्या. पठाणकोट एअर स्टेशनला त्यांना तुम्ही परवानगी दिली आणि ही बाब आता शशी थरूरांच्या माध्यमातून आली की तेव्हा मोदीजींनी त्यांना फोन केला आणि तुम्हाला काय जर तपासायचं असेल तर तुम्ही या म्हणले. हे कुठलं म्हणजे हे भयानकच आहे. जर तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तान हा आपल्या याच्याने सरळ होणार नाहीये तरी सुद्धा परत परत तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता. उरी हल्ला झाला, त्याच्यानंतर पुलवामा झाला, 40 आपले जवान मारले गेले, त्याच्यानंतर पण तुम्ही परत परत त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि कुठेतरी सेनेचं शौर्य आणि त्याचं एनकॅश करायचं. हे कुठली पद्धत आहे राजकारणाची? ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे ज्या गोष्टीला उत्तर द्यायला पाहिजे त्याच्यापासून तुम्ही परावृत्त पळताय, त्या गोष्टीची उत्तर देत नाही आणि याची जबाबदारी निश्चित नको करायला. परांजपे सर, याला काय म्हणायचं? सरकार जबाबदारीपासून पळतंय असं म्हणायचं की या संपूर्ण मुद्द्याचं पुरेपूर राजकारण सरकार सुद्धा आणि विरोधक सुद्धा आपापल्या पद्धतीने करतायत? नाही, आपल्याकडे कुठल्याही विषयाचं राजकारणच केलं जातं हे थोडंसं समजून घ्यायला पाहिजे आणि त्याला मी कुठलंही विशेषण लावणार नाही. त्याचं कारण असं की आत्ता संसदेत जे काय होत आहे ते आणि एकूण पब्लिक डिस्कोर्समध्ये सुद्धा या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्या वेळेला हा प्रश्न देशावरच्या हल्ल्याचा येतो तर त्यावेळेला प्रश्न कितीही लॉजिकल असले तरी ते कोण विचारतंय, कधी विचारतंय, कसे विचारतंय हे सगळं महत्वाचं असतं. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं संयमाने वागण्याची गरज आहे सर्वांनी. म्हणजे हे मी काही फार फिलॉसॉफिकल वगैरे बोलतो अशातला भाग नाहीये. मुळामध्ये ऑपरेशन सिंदूर असं नाव दिल्यानंतर ते नाव मात्र देशभक्तीचं दिलंय आणि मग त्याच्या मागे हे लोक फक्त तमाशा करतात. तर एकूण भारताने किंवा एकूण सैन्य दलाला पूर्ण मुभा देऊन जी केलेली कार्यवाही किंवा कारवाई आहे त्या सगळ्या प्रकाराला आणि नंतर समजा त्याची पब्लिसिटी करणं की आम्ही असं केलं, पाकिस्तानात जाऊन धडा शिकवला. आता हे मोदी सरकार सगळ्या गोष्टींचे इव्हेंट करतं आणि पब्लिसिटी करतच आहे. तसं जे सिंदूर केलं किंवा सर्जिकल स्ट्राईक केले त्याची प्रसिद्धी केली जाते, वाजत गाजत सांगितलं जात आहे आणि त्याच्यावर स्वतंत्र डिबेट पण होईल. म्हणजे मार्केटिंग किती, प्रत्यक्ष कृती किती वगैरे वगैरे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित करताना सिंदूर ऑपरेशन असं नाव देऊन त्याच्या खाली तमाशा मांडला गेला असं म्हणणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे मला असं वाटतं की गोपाळ तिवारींनी याचं उत्तर द्यायला पाहिजे. प्रियांका वडेरा गांधी या संसदेत म्हणतात की हा तमाशा केला गेला. प्रश्न व्हॅलिड आहेत की डोनाल्ड ट्रम्प कसं काय सीजफायर जाहीर करतात. मुद्दा असा आहे की एखाद्या जगातल्या अन्य देशाच्या नेत्यांनी काय वक्तव्य केलं त्याचं उत्तर आपलं सरकार कसं देऊ शकेल. पण त्यांनी सीजफायर जाहीर केल्यानंतर खरं सीजफायर झाली ही वस्तुस्थिती आहे. मग आता हे त्याचं नॉलेज म्हणायचं का त्याचं ऐकून मोदी वागतात असं म्हणायचं? तर ह्याच्यात अनेक शक्यता असतात ओपन. आणि हे प्रश्न कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी सारखे हो किंवा नाही मध्ये देता येत नाहीत, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांसारखे. आज पाकिस्तानचं आपण जर सामरिक शास्त्रातलं थोडंसं आपल्याला माहिती असेल, संरक्षण सिद्धतेचं, सामरिक शास्त्राचं आणि एकूण देशाच्या क्षमतांची जर माहिती असेल तर पाकिस्तान हा देश संरक्षण आणि सामरिक दृष्ट्या भारतासमोर एक शत्रू म्हणून फार काळ उभा राहू शकत नाही. म्हणजे 2-3 दिवसाचं युद्ध जे आहे 3 ते 4 दिवसाच्यावर पाकिस्तान सस्टेन करू शकणार नाही. हे तुम्ही संरक्षण दलातलं ज्यांना कळतं त्यांना विचारून पहा. आता आपल्याकडे अनेक म्हणजे अगदी फार मोठी मोठी नावं आहेत, त्या लोकांनी पाकिस्तानला कमी लेखून चालणार नाही वगैरे या प्रकारची वक्तव्य केली होती. मला असं वाटतं की भारत पाकिस्तानच्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये मी खिलाडू वृत्तीने चांगल्या खेळाचं कौतुक करणं आणि देशद्रोहासारखी बात करणं किंवा गोष्ट करणं यात फरक आहे. यातली सीमारेषा धुसर आहे. खिलाडू वृत्तीने पाकिस्तानच्या चांगल्या खेळाचं कौतुक करणं हे वेगळं आणि मला असं वाटतं की भारताची त्यांनी झिरवलीच पाहिजे, पाकिस्तानच जिंकलं पाहिजे. हे कशाच्या ग्राउंडवर? ते जर क्वालिटेटिव्ह स्टेटमेंट असेल की आज पाकिस्तानची टीम भारतापेक्षा सरस आहे म्हणून ते जिंकले पाहिजेत हे मी समजू शकतो. पण काय वाटेल ते झालं तरी वीज पडो, एडापेडा टळो आणि भारत हारो असं जर कोणी म्हणत असेल तर त्यामध्ये फरक आहे असं मला वाटतं. आणि प्रश्न विचारताना ते त्या पद्धतीने विचारले गेले तर अडचण नसते. दोन्ही बाजूकडनं उघड उघड राजकारण केलं जातं ही त्यातली खरी समस्या. आणि ज्यावेळेला राजकारण केलं जातं तेव्हा त्याची उत्तरं राजकीय येतात.
म्हणजे जर विरोधकांकडनं प्रश्न राजकीय विचारले गेले तर सत्ताधारी किंवा सरकारकडनं उत्तरं राजकीय स्वरूपाची दिली जातील आणि म्हणूनच मग त्यातनं ते पार इतिहासातनं काय काय दाखले दिले जातील. मग चीनच्या युद्धामध्ये एवढी भूमी बळकावली गेली भारताची, मग त्याच्यानंतर 10 वर्षात एवढे हल्ले झाले आणि आधी एवढे झाले होते. म्हणजे मग अमित शहानी आजही संसदेमध्ये 2004 ते 14 किती हल्ले झाले आणि 14 ते 24 काश्मीरमध्ये किती हल्ले झाले याची उत्तरं दिली. तर मला असं वाटतं की हे दोन्हीकडनं राजकारणच केलं जात आहे. आणि जसं महाभारतामधला जो हे होता धडा होता की ज्या वेळेला कौरव आणि पांडव एकमेकाशी महाभारत करून कौरव संपले आणि पांडव जिंकले त्या युद्धामध्ये, आणि ज्या वेळेला गंधर्वांच्याशी युद्ध करायची वेळ आली तेव्हा वयम पंचाधिकम शतम म्हणून आपण 105 आहोत. तसं काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष क्रायसिसच्या काळात एकत्र आले तर जास्ती चांगला. आणि पाकिस्तान हा काँग्रेस आणि भाजप या दोघांचाही शत्रू आहे हे मानायला हरकत नाही. आणि जरी शत्रू म्हणून आपण पाकिस्तानला जगाच्या नकाशावरनं डिलीट करू शकत नसलो तरी ज्यावेळेला डिप्लोमसी किंवा मुत्सद्देगिरी संपते तेव्हा युद्ध करावं लागतं. आणि हे लिमिटेड वॉर होतं, लिमिटेड स्केलचं वॉर होतं. सीजफायर ट्रम्पनी जाहीर केली तर काय, मग आपण त्यांचं नेमकं काय नुकसान केलं, आपलं नेमकं काय नुकसान झालं, हे सांगायच्या वेळा कुठल्या, हे इतिहासातले दाखले पाहिले तर त्याचा अभ्यास केला तर सहज लक्षात येईल की हे केव्हा जाहीर केलं जातं आणि त्यानुसार ते जाहीर केलं जाईल. मला असं वाटतं यात काही फार गोपनीय नसतं, पण अशा गोष्टी जाहीर करून जर देशाचं मनोबल खच्ची होणार असेल तर त्या केल्या जात नाहीत आणि त्या ऍक्शनच्या काळात तर नक्कीच केल्या जात नाहीत. नाही, अगदी. आणि त्यामुळे तुम्ही जो हे एक सगळ्यांनी शब्द लक्षात घ्यायला वापरला की या पाहिजे. सगळ्यामध्ये आणि संयम राजकारणाच्या जागी आवश्यक राजकारण असतं. असेल पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण नाही केलं पाहिजे. खरं. आणि तुम्ही जो संयम हा शब्द वापरला तो संयम खरं तर कुठेच दिसत नाहीये. मला अनिल बोंडेंकडनं प्रतिक्रिया घ्यायची, मात्र तत्पूर्वी गोपाल तिवारींकडनं एका प्रश्नाचं उत्तर घ्यायचंच आहे. तमाशा, सरकार फक्त श्रेय लाटतंय, हे असे प्रश्न विचारू कसे शकतात? म्हणजे एखादं जर एवढ्या मोठ्या दर्जाचं, एवढ्या मोठ्या मॅग्निट्यूडचं जर ऑपरेशन करायचं असेल तर सरकारकडून किती मोठा पाठिंबा आवश्यक असतो हे इतके वर्ष सत्ताधारी राहिलेल्या काँग्रेसला वेगळं शिकवावं लागेल का? हे बघा, या उरी आणि पुलवामा या 2 हल्ल्याची पार्श्वभूमी ह्या सत्ता सरकारच्या काळात आपल्या पाठीशी आहे. एवढं करून सुद्धा पुलवामाच्या बाबतीत पण काही त्या ठिकाणी आपण बोध घेतला नाही, कुणालाही उत्तरदायी ठरवलं नाही, काही जबाबदारी निश्चित केलं नाही. आणि पुन्हा अशा पद्धतीचा जर हल्ला होत असेल तर त्याविषयी विचारायला नको का? आणि ह्याचं चुकीचं काय विचारलं? राजकारण काँग्रेस करत नाही. त्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणीने बैठक घेऊन प्रश्न विचारायला कुणाची ना नाही. आता परांजपेसरांनी तेच सांगितलं, ज्या पद्धतीने प्रश्न विचारला जाणार आहे त्या पद्धतीने उत्तरं मिळणार आहेत. प्रश्न राजकीय असतील तर त्याच्यावरती राजकीय पद्धतीनेच टीका टिप्पणी किंवा राजकीय उत्तरच मिळणार आहेत. प्रश्न सरळसोट असतात, प्रश्न त्याचं उत्तर कदाचित सरळसोट मिळेल. त्या जबाबदारीनं उत्तर मिळत नाही अशा हा संपूर्ण अनुभव आल्यावर कालपासून त्यावर चर्चा झाली. तमाशा या शब्दाची वकिली कशी कराल? संसदेच्या पटलावरनं तो शब्द दूर करावा लागतो. सांगितलं पण मुद्दा असा नाही. हे बघा, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे तुम्हाला 26 लोक गेले का, त्याला कोण कारणीभूत आहे, हे कसं घडलं याविषयी ना खेद ना खंत. मात्र तुम्ही ते मिलिटरीच्या वेशात आपले पोस्टर लावून आपले फोटो छापून आजपर्यंतच्या 70 वर्षात अशा कुठल्या पंतप्रधानांनी केलं होतं का? ज्यावेळेला राष्ट्रपती प्रतिभा पाटील जेव्हा विमानात बसल्या तेव्हाच त्यांनी वैमानिकाचा ड्रेस घातला. असा ड्रेस घालायला कुणालाही परवानगी आहे का भारतात? आणि अशा पद्धतीचं तुम्ही फोटो सेशन करता, जाहिराती देता मोठ्या मोठ्या, आणि मग हे श्रेय घेण्याचं काम. हे सीज फायर देत देखील 26 वेळा तुमचे मित्र म्हणवणारे जर ट्रम्प सांगतायत तर मग आता हे कशाचं द्योतक आहे? तुम्हाला का दुसऱ्याच्या दबावाखाली? आणि कारण नसताना काश्मीर ताशकंद करार केलेला असताना हे दोन्ही देशातले प्रश्न असताना हा तुम्ही इंटरनॅशनलाइज केला, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन गेले ट्रम्प. आपण बघत बसलो आणि त्यांना परत व्हाईट हाऊस मध्ये त्या मुलींना ते डिनर पार्टी देतात, मेजवानी देत आहेत. ठीक आहे, अनिल बोंडेजी बोला. त्यांना मगाचपासून अनेक मुद्दे मांडायचे. नाही अनेक मुद्दे मांडले पण यांना उत्तर दिलं. काँग्रेसने ज्या वेळेला मांडला होता सुरुवातीला युनेस्को मध्ये, तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जी तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात होते, त्यावेळेला तो गेला होता प्रश्न. हा सैनिकांचा अपमान नाही का? हा सैन्य दलाचा अपमान नाहीये का? चिदंबरम म्हणतात की अतिरेकी जे आहे ते नक्की पाकिस्तानातूनच होते का? म्हणजे आपण म्हणतोय ते पाकिस्तानातून अतिरेकी आले, त्यावर शंका उत्पन्न करतात की ते पाकिस्तानातले होते की हिंदुस्थानातले होते. म्हणजे जे पाकिस्तान डिनाय करतोय त्याला पुष्टीकरण चिदंबरम सारखा माजी गृहमंत्री म्हणतोय.
एवढंच नाही तर 370 कलम रद्द करताना त्यावेळेला यांचे नेते म्हणाले होते की रक्ताचे पाठ बोंडेजी, ही वक्तव्य जरी यावेळेला आलेली असली तरी एक फॅक्ट निश्चित राहते की पुलवामा नंतर जी जी काही भगदाडं पडलेली होती ती भगदाडं आपल्याला लिंपता आलेली नाही, बंद करता आलेली नाही. पहलगाम हल्ल्याने तेच तर सिद्ध केलेलं आहे. कुठल्या यंत्रणेवरती आपण बोट ठेवलं सरकारने? कुणाचं अपयश आहे? आपण निश्चिती केली का? ठपका ठेवला का कुणावर? अतिरेक्याची समतानाची ही तडफड राहणार. अतिरेकी आपला स्वभाव सोडत नाही आणि एवढं आपल्याला पाहावं लागतं की 2004 ते 2014 संपूर्ण भारतामध्ये अतिरेकी कारवाया होत्या. मग आम्ही दहशतवाद संपवला, नक्षलवाद संपवला असे दावे का करतात गृहमंत्री? अतिरेकी जर असेच सुरू राहणार असतील, अतिरेकी जर असेच सुरू राहणार असतील तर ते संपवण्यासाठी आपण काय करणार आहोत? लिमिटेड काश्मीरमध्ये पोहोचल्या आणि काश्मीरमध्ये जर पाहिलं की अतिरेकी कारवायाचा ग्राफ इतका कमी झाला की तेव्हा तर सैन्यावर दगड मारले जात होती. हेही लक्षात ठेवा ना, सैन्यावर दगड मारले जात होती. अतिरेकी कारवाया बरं, त्यानंतरही त्या अतिरेक्यांना सोडायचं नाही. त्यांना अनेक दिवस पर्यंत पुन्हा हिम्मत करावीशी वाटणार नाही. असं पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिझम खतम करायचं असेल तर त्यासाठी ऑपरेशन सिंदूर म्हणजे त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजे आणि त्यासाठी हे ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं. मला सांगा की 2004 ते 2014 पर्यंत अतिरेकी कारवाया झाल्या. कधी कोणत्या काँग्रेसच्या प्रधानमंत्र्याची हिंमत झाली की पाकिस्तानमध्ये अटॅक करून ते थांबवायचं म्हणून ही जी स्टेप आता काँग्रेसवाल्यांनी सांगावं की 26 जण ते म्हणतात ना खेद ना खंत, खेद आणि खंत सिंदूर मिटल्याची होती म्हणूनच प्रधानमंत्र्यांनी ही स्टेप घेतली. ठीक आहे. प्रधानमंत्र्यांनी आणि आपल्या सैन्याने ही स्टेप घेतली की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून असद मधुर असं काय त्याचं नाव, तर त्याचे नातेवाईक मरण पावले आणि त्याच्या फ्युनरलला पाकिस्तान मधल्या सैन्यातले अधिकारी गेले. सगळ्या जगाला माहित पडलं की हा पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिझम आहे म्हणून. आणि म्हणून सगळ्या पाकिस्तान स्पॉन्सर्ड टेररिझम हा भारताने जगापुढे आणला. हे एकट्या मोदी सरकारचं आपण श्रेय नाही म्हणू शकत. त्यासाठी आपण गेली अनेक वर्षानुवर्ष आपण प्रयत्न करतो आणि त्यामध्ये काँग्रेस सरकारचं सुद्धा श्रेय म्हटलं पाहिजे. कारण आपल्या परराष्ट्र खात्याने आंतरराष्ट्रीय पटलावरती हा मुद्दा तेव्हा सुद्धा मांडलेला होता ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं. फक्त निषेध करण्याचं काम करत होतो, त्यांच्या अतिरेक्यांचे फोटो पाठवण्याचं काम करत होतो, कोणत्याही अतिरेक्यावर कारवाई करत नव्हतो. इव्हन 26/11चा तहूर राणा माझी अगदी कसं आहे माहितीये का की हे मुद्दे आपण काढत राहिलो तर ही आपल्याला म्हणजे मारुतीच्या शेपटासारखे आहेत की एकमेकांवर बोटं दाखवायची झाली तर ती बोटं दाखवत राहिलो आपण तर ती संपणार नाहीये. परांजपे सर, शेवटचं मिनिट आहे माझ्याकडे. कसं आहे की या दोघांचीही वक्तव्य ऐकल्यानंतर की होय मी केलं आणि नाही मला जमलं नाही हे कुणीही कबुली देत नाहीये. नाही, त्याच्यात दोन मुद्दे असे आहेत की मुळामध्ये मी आधीच्या वक्तव्यात सांगितलं तसं पाकिस्तानची ही क्षमता नाही की ते दीर्घकाळ आपल्याशी युद्ध करू शकतील. म्हणजे 8-10 दिवसाचं युद्ध आपण केलं तर पाकिस्तान पूर्ण म्हणजे बेचिराख होईल. परंतु 3 ते 4 दिवसाच्या युद्धातच ते गुडघ्यावर शरण आले ही वस्तुस्थिती आहे. मुद्दा असा आहे की आजच्या काळामध्ये भारताची प्रतिमा युद्धखोर अशी होऊ द्यायची नाही. खरंय. आणि आपण शेवटपर्यंत जर आपली सगळी विधानं पाहिली आपल्या देशाकडनं आलेली तर आपण पहिल्या दिवसापासून आपण असं सांगतोय की काही आगळीक त्यांनी केली आणि आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं. कारगिलमध्ये एक्झॅक्टली असं झालं होतं की जो भाग निर्मनुष्य केला जातो एक्स्ट्रीम थंडीच्या काळात तिथे ते वरती जाऊन बसले कारगिलला. आणि आपल्या सामान्य प्रेक्षकांना कळावं म्हणून सांगतो, काश्मीरचा भाग किंवा पाकिस्तानची बॉर्डर काही आपल्या सीमा अशा आहेत की ज्या इतक्या दुर्गम आहेत, मध्ये ओढे नाले डोंगर, तिथे विमान पाठवलं तर ते वळू शकत नाही, क्रॅश होऊ शकतं. त्यामुळे तिथे असं माणसं ठेवून म्हणजे कबड्डी खेळतात फक्की मारून तसं इकडनं चढाई तिकडे तिकडनं चढाई इकडे असा तो मुलूक नाही. अत्यंत दुर्गम भाग आहे आणि अशी माणसं ठेवणं शक्य नाहीये. तिथे सर्व्हेलन्स करणं शक्य नाहीये, कॉम्प्युटर चालणार नाहीत, सेन्सरही अवघड आहे. अशा अनेक तिथे अडचणी आहेत. त्यामुळे तिथनं घुसखोरी होत राहणार. त्याच्यावर उपाय काय? आज जे संसदेत उत्तर दिलं अमित शहानी की गेल्या 10 वर्षामध्ये अतिरेक्यांच्या हल्ल्यांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. सामान्य माणसांवर जे काश्मीरी जनता दगडं फेकून मारायची लष्करावर आणि सामान्य माणसांवर ताफ्यांवर, त्याच्यात 135 सामान्य माणसं दरवर्षी मारायची, ती आता गेल्या 3 वर्षात एकही माणूस मेलेला नाही. ही अचिव्हमेंट आहे. तसंच या प्रत्येक गोष्टी जे मगाशी गोपाळ तिवारी म्हणाले आणि राजकीय चर्चा असल्यामुळे कदाचित बोंडे उत्तर देऊ शकत नसावेत नीट की काय कारवाई केली. तुम्ही देखील म्हणालात
की पहलगामच्या आधी जे काही घटना घडल्या, उरीला काय झालं, सर्जिकल स्ट्राईक हा एक उपाय असतो की जो लष्करी उपाय केला गेला देशाकडनं, पण त्याला कारणीभूत म्हणजे पहलगाम मध्ये सुद्धा इंटेलिजन्स फेल्युअर आहे का? असतंच. प्रत्येक अशा हल्ल्यात इंटेलिजन्स फेल्युअर असतं आणि त्याच्यावर उपाययोजना केली जाते, पण ती कधीही जाहीरपणे सांगितली जात नाही. आपणच आपल्या गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाचे वावडे देशासमोर मांडत नाही, हे कुठलंही सरकार करत नाही. त्याच्यावर कार्ययोजना उपाययोजना केल्या जातात, त्या कालांतराने कळतील तुम्हाला, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन अभ्यास केला तर कळतील त्या. तसं आपण आपल्या घरातला मुलगा नापास झाला 10वीला तर काय पेढे वाटत फिरत नाही, पण पहिला आला तर पेढे वाटत फिरतो. तसंच अपयश सांगितलं जात नाही मोठ्या प्रमाणात, पण उपाययोजना केली जाते, त्याला ऑक्टोबरची परीक्षा देता येते, पुढच्या वर्षी बसता येतं. तसंच ते पहलगाम असेल, उरी असेल, त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात, इंटेलिजन्सच्या स्ट्रेंथन केल्या जातात, काही इक्विपमेंट लावली जातात, हजार गोष्टी केल्या जातात. त्या पब्लिक डोमेनमध्ये येत नाहीत, माध्यमही त्याचा फारसा फॉलोअप घेत नाहीत. पण उरीची सर्जिकल स्ट्राईक असेल, पहलगाम नंतर केलेली उपाययोजना असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, किंवा इंटरनॅशनल लेव्हलला डिप्लोमसी केली, अगदी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली, ते जे सदस्य शशी थरूर तर काँग्रेसचेच आहेत ना, त्यांनाच प्रियांका गांधींनी विचारावं, किंवा चिदंबरम म्हणतात ते पाकिस्तानी होते का नाही, आणि जे गोपाळ तिवारी म्हणतात तेही बरोबर आहे की राजकारण पूर्ण याचं केलं जातं म्हणून राजकीय चर्चा केली जाते. मला असं वाटतं की डिफेन्स असेल, विज्ञान असेल, इस्रोच्या अंतराळ मोहिमा असतील, हे स्पेशलाइज सब्जेक्ट आहेत, त्याच्यावर थोडा अभ्यास करून बोलायला हवं. आणि या गोष्टींमध्ये पुन्हा मी म्हणालो तसं पूर्ण राजकीयकरण केलं तर संसदेत उत्तर राजकीय येतात. तुम्ही वेगळा डिबेट केला तर तुम्हाला अभ्यास खूप करता येईल त्याच्यावर. याच्यामध्ये राजकारण केलं जातं का? तर सर जसे म्हणाले तसं हो, याचं राजकारण केलं जातं, पण याची उत्तरं संपूर्णपणे राजकीय दृष्ट्या योग्य देता येतील का? तर अजिबात नाही, कारण त्यामध्ये वेगवेगळे पैलू आहेत, ज्या पैलूचं सगळ्याच गोष्टी उघडपणे चर्चा होऊ शकत नाहीत. एक गोष्ट मात्र नक्की आहे की जनभावना, याच्यामध्ये जनभावना खूप जपावी लागते, आणि काही गोष्टी लपवल्यामुळे जर जनभावना आपल्याला काय म्हणतात त्याला, जनभावना हर्ट होत नसेल तर त्या गोष्टी सरकारनं केल्या तर त्या चुकलं काय, आणि त्या कुठल्या सरकारनं नसतील केलेल्या, आणि जनभावना कुठेतरी दुखावणार असेल, आपल्या सैन्यांबद्दलचा, आपल्या सिस्टीम बद्दलचा विश्वास जर कुठेतरी हलणार असेल तर ते करावं का, हाही प्रश्न आहे. आणि मला वाटतं प्रत्येक राजकारणी त्याचं उत्तर आपापल्या पद्धतीनं नक्की देईल. राजकारण होत राहणार आहे. अशा घटनांना सरकारने चोख प्रत्युत्तर देणं आणि जनतेच्या भावनांचा आदर करणं हेच तर खरं व्हायला हवं. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.